मंडळी 3 जूनला आहे अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी. ही काही साधी संकष्टी नाही बरं का. ही अशी दुर्मिळ संधी असते जी अनेक वर्षांनी एकदाच येते. मग या दिवशी नेमकं काय करावं, कोणती विशेष पूजा करावी, कोणते मंत्रजाप करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया. धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावानं केलेली पूजा, जप, दान आणि उपवास यांचं पुण्य अनेक पटींनी वाढतं असं मानलं जातं. जर तुम्हाला गणपती बाप्पाची विशेष कृपा हवी असेल, जीवनातील अडथळे दूर व्हावेत, घरात सुखसमृद्धी यावी, धनप्राप्ती व्हावी आणि मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला काय करावं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि सोपी पण प्रभावी अशी पद्धत सुद्धा जाणून घेणार आहोत, जी बाप्पाला प्रसन्न करेल आणि ज्यामुळे आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होते. सर्वप्रथम जाणून घेऊया की या दिवशी नेमकं काय करायचं. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, शक्य असल्यास स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पाचं स्मरण करून देवपूजेला सुरुवात करावी. गणपती बाप्पासमोर तुपाचा दिवा लावावा. बाप्पाला शेंदूर, लाल फुलं, 21 दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय मानल्या जातात. शक्य असल्यास या दिवशी 21 दुर्वांचा हार बाप्पाला अर्पण करावा. बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक, पेढे, लाडू, गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आता प्रश्न येतो, या दिवशी विशेष कोणता मंत्र जप करावा. तर मंडळी, दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेनं फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. कारण हा गणपती बाप्पाचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्व शीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणपती बाप्पाची आरती करावी. तुम्ही या दिवशी व्रत करणार असाल तर हे व्रत चंद्रोदयानंतर सोडावं. आता या दिवशी शक्यतो राग, भांडणं, कटू बोलणं आणि कोणाचं मन दुखावणं टाळावं. या दिवशी तामसी अन्न, मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावं. व्रताच्या दिवशी मन आणि वर्तन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता अनेक जण संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात, पण फक्त उपवास करून उपयोग नाही. मनात श्रद्धा आणि भक्ती असणं सर्वात महत्वाचं आहे. आता अधिक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीचा उपवास नेमका कसा करावा या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. शिवाय त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल. आता जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल, घरात आर्थिक अडचणी असतील किंवा पैसा टिकत नसेल किंवा सतत काही ना काही अडथळे येत असतील, तर या दिवशी आपण एक गोष्ट नक्की करावी. ती म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करावी. बाप्पासमोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर बाप्पाला 21 दुर्वा अर्पण कराव्या आणि शक्य असेल तर 21 मोदक किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा. आणि त्यानंतर डोळे बंद करून आपली मनोकामना बाप्पासमोर व्यक्त करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावं. आता चंद्राला अर्घ्य कसं द्यावं या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. पण चंद्राला अर्घ्य देण्याआधी संध्याकाळची बाप्पाची विधिवत पूजा करावी. बाप्पाला हळद कुंकू वाहून गुड प्रसादाचा नैवेद्य दाखवून आणि आरती करून चंद्रदर्शन घ्यावं. चंद्राला अर्घ्य द्यावं आणि चंद्राला अर्घ्य देताना मनोभावे प्रार्थना करावी की हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर कर. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. मला सुख, समृद्धी, आरोग्य आणि समृद्धी दे. माझी मनोकामना पूर्ण कर. हे आपण बाप्पासमोर सुद्धा बोलू शकता किंवा चंद्राला अर्घ्य देताना सुद्धा बोलू शकता. चंद्राला अर्घ्य देताना चंद्रमंत्राचा सुद्धा जप करू शकता. तसेच या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं, फळदान करावं किंवा वस्त्रदान करावं. कारण अधिक महिन्यात केलेलं दान हे विशेष पुण्यदायी मानलं गेलंय. आता तुम्ही कोणताही उपाय कधीही केला तरी तो काही जादू नसतो, पण श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि बाप्पावरील विश्वास यामुळे जीवनात चांगले बदल नक्कीच घडू शकतात. आणि हे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत. म्हणून या अधिक संकष्ट चतुर्थीला मनापासून गणपती बाप्पाचं स्मरण करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि भक्तिभावानं त्यांची पूजा करा. आता अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेषतः कोणत्या गोष्टी करणं टाळावं. तर या दिवशी शक्यतो खोटं बोलणं टाळावं, फसवणूक करणं किंवा कोणाचा अपमान करणं टाळावं. घरात वादविवाद, भांडणं, राग किंवा कटू शब्द बोलणं टाळावं. उपवास करत असाल तर तामसी अन्न, मांसाहार, मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहावं. कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हातानं आपल्या घरातून परत पाठवू नये. शक्य असेल तेवढी मदत करावी किंवा अन्नदान जरूर करावं. देवपूजा करताना घाई गडबडीत
अजिबात पूजा करू नये. पूजा मनापासून आणि श्रद्धेनं करावी. चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पाची आरती करण्यापूर्वी उपवास अजिबात सोडू नका. संकष्टी व्रतात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे, म्हणून चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडा. त्याचबरोबर या दिवशी मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका. मत्सर किंवा द्वेष सुद्धा ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तितकं नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त धनप्राप्ती किंवा इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच पूजा करू नका, तर गणपती बाप्पावरील श्रद्धा, भक्ती आणि विश्वास याला सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगली कर्म ही तुम्हाला नक्कीच फळ मिळवून देतील, अशी भक्तांची ही श्रद्धा आहे. मंडळी, अधिक ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीची चंद्रदर्शनाची वेळ, उपवास सोडण्याची योग्य पद्धत, पूजाविधी, मंत्र, संकल्प आणि या व्रताशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर सविस्तर पाहायला मिळेल. त्यामुळे अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक व्रत उपवासाशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.